अधिक महिना स्पेशल आज मी बनवणार आहे खमंग खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी बालुशाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बाहेरून खुसखुशीत आतून रसदार आणि एक एक लेयर सुटणारी हलवाई स्टाईल परफेक्ट बालुशाही आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बालुशाही बनवण्यासाठी एका भांड्यात मी अर्धा कप गरम पाणी घालत आहे आणि अर्धा कपच साजूक तूप घालायचं आहे। 2 चम्मच फ्रेश दही घालायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये तूप आणि दही चांगलं मिसळून घ्यायचं आहे। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जितका बसेल तितका मैदा घालायचा आहे। मैदा चाळणीने गाळून घ्यायचा आहे। मी इथे 1.5 कप मैदा घातला आहे। 1 छोटा चम्मच बेकिंग सोडा घालायचा आहे आणि आता याचं पीठ मळून घ्यायचं। पीठ थोडं पातळ वाटत आहे तर मी अर्धा कप मैदा आणखीन घालत आहे। थोडा थोडा मैदा घालूनच बालुशाहीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ थोडं नरमच वाटत आहे तर मी 2-3 चम्मच मैदा आणखीन घालत आहे। मी इथे 2.5 कपाच्या जवळजवळ मैदा घातला आहे। बालुशाही बनवण्यासाठी पिठाला जास्त मळून सॉफ्ट करायचं नाही आहे। बस अशा प्रकारे पिठाला जोडून घ्यायचं आहे तर लेयर छान पडतात। परफेक्ट बालुशाही बनवण्याचं गुपित तिच्या मऊ आणि लेयर सुटणाऱ्या टेक्स्चरमध्ये असतं। पीठ जास्त मळायचं नाही, ही छोटीशी टीप लक्षात ठेवली तर परफेक्ट हलवाईसारखी बालुशाही तयार होते। असं ओबडधोबड आणि टाईट पीठ लावून घेतलं। आता याला 20 मिनिटासाठी झाकून ठेवू। तोपर्यंत बालुशाहीसाठी पाक तयार करून घेऊ। पाक बनवण्यासाठी मी इथे 2 कप घेत आहे साखर। साखरेच्या अर्ध पाणी घालायचं आहे तर मी 1 कप पाणी घालत आहे। गॅसची फ्लेम चालू करून घेऊ आणि आता याला सारखं ढवळत याची चासणी बनवून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत याला सारखं ढवळायचं आहे, नाहीतर साखर खाली तळाला चिकटू शकते। बालुशाही बनवण्यासाठी कडक किंवा ताराची चासणी नाही घ्यायची आहे। बस अशा प्रकारे थोडीशी मधासारखी चासणी गाढी होऊ द्यायची आहे। चासणी तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी वेलची पावडर, 20-25 केसरचे धागे। केसरच्या जाग्यावर तुम्ही ऑरेंज कलरचा फूड कलर सुद्धा घालू शकता। बस चासणी पण तयार आहे आणि पीठ पण तयार आहे। चला तर मग आता बालुशाही बनवूया। दुसऱ्या बाजूला तूप गरम करायला ठेवलं आहे। बालुशाहीला तुम्ही तेलात सुद्धा तळू शकता। पिठाला जास्त मळायचं नाही आहे। कोलपाटावर ठेवून याचा हाताने असा लंबा रोल करून घ्यायचा आहे आणि चाकूनी मध्ये कट देऊन याचे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि पुन्हा दोन्ही भागामध्ये एक कट देऊन याला 4 भागमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चाकूने कट देऊन लोई बनवली तर बालुशाही एकदम सेम साइज मध्ये तयार होते। चारी पण पिठाला थोडं लांब करून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला मध्ये 3-3 कट देऊन 4 भागमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे माझ्या 16 बालुशाही तयार होणार आहेत। 2.5 कप मैद्यामध्ये 16 बालुशाही तयार होत आहे। योग्य प्रमाणाने योग्य पद्धत वापरली तर बालुशाही नेहमीच छान बनते। चला बालुशाहीला छानपैकी आकार देऊ। एक लोई अशी हातामध्ये घ्यायची आणि मागच्या बाजूला पिठाला ओढून ओढून गोल साईज करून घ्यायची। पिठाला मळायचं नाही आहे, असं ओढल्यानं छान लेयर पडतात। दोन्ही हातामध्ये ठेवून प्रेस करून याला चपट करून घ्यायचं आणि बोटाने मध्ये गोल गोल छिद्र करून घ्यायचं। असं छानपैकी होल बनवून घ्यायचा। बालुशाहीमध्ये होल बनवल्याने बालुशाही आतपर्यंत छानपैकी फ्राय होते, म्हणजे आतमध्ये कच्ची नाही राहणार। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आकार तयार होत आहे। याच आकारामुळे बालुशाहीला तिची खास ओळख मिळते। मी बालुशाहीला इथे मस्तपैकी आकार दिला आहे। आणखीन एक बालुशाही बनवून दाखवते। पिठाला असं मागे मागे ओढून याला गोल करून घ्यायचं। दोन्ही हातामध्ये दाबून याला चपट करून घ्यायचं आणि मध्यभागी असं बोटाने छिद्र बनवून घ्यायचं। ह्याच पद्धतीने मी इथे पूर्ण बालुशाही बनवून घेणार आहे। माझ्या पूर्ण बालुशाही इथे बनवून झाल्या आहेत। दुसऱ्या बाजूला तूप सुद्धा गरम झालं आहे। बालुशाही फ्राय करण्यासाठी तूप जास्त गरम नाही करायचं। हलका हलकं तूप गरम झालं की तुपामध्ये एक करून जितक्या बालुशाही कढईत बसतील तितक्या आरामानं सोडायच्या आहेत। इथे लक्ष द्या, बालुशाहीला नेहमी मंद आचेवरच तळायचं आहे, म्हणजे ती आतपर्यंत चांगली फ्राय होते। बालुशाहीला जर तुम्ही फुल फ्लेमवर फ्राय केलं तर बालुशाही बाहेरून लाल होईल पण आतमध्ये कच्ची राहू शकते। मी इथे कढईमध्ये जितक्या बसल्या तितक्या बालुशाही फ्राय करण्यासाठी तुपामध्ये सोडल्या आहेत।
तुपात टाकल्यावर बस काहीच करायचं नाही. जोपर्यंत बालुशाही फ्राय होऊन तुपाच्या वरती येत नाही तोपर्यंत बालुशाहीला पलटायचं नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण बालुशाही फ्राय होऊन तुपाच्या वरती आल्या आहेत. आता एक एक बालुशाहीला असं पलटून दुसऱ्या बाजूनं सुद्धा बालुशाहीला फ्राय करून घ्यायचं आहे. बालुशाहीला मंद आचेवर तळल्यामुळे बालुशाही सुंदर फुलते आणि लेअरसुद्धा छान तयार होतात. वाटल्यास मध्ये मध्ये थोडी गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम करू शकता. बालुशाहीला असं पलटून छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. बालुशाहीला मंद आचेवर फ्राय केल्याने बाहेरून मस्तपैकी खस्ता आणि आतमधून सॉफ्ट बालुशाही फ्राय होते. बस असा हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत बालुशाहीला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे माझी बालुशाही फ्राय झाली आहे. छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता बालुशाहीला झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्ण बालुशाहीला झाऱ्यामध्ये काढून याचं तूप झारून घ्यायचं आहे. 5 मिनिट झाऱ्यामध्ये ठेवलं तर एक्स्ट्राचं तूप खाली निघून जाते. मी बालुशाहीचा आकार इतका छोटा बनवला होता. फ्राय झाल्यावर ह्या मस्तपैकी फुलल्या आहेत. अशाच प्रकारे उरलेल्या सर्व बालुशाही फ्राय करून घ्यायच्या आहे. बालुशाही फ्राय होतात तोपर्यंत फ्राय झालेल्या बालुशाहीला पाकात टाकून घेऊ. बालुशाहीला पाकात टाकते वेळेस पाकसुद्धा हलका हलका गरम असायला हवा आणि बालुशाही बी हलकी हलकी गरमच असायला हवी, तर बालुशाही छानपैकी पाक शोषून घेते. बालुशाहीला पाकामध्ये 4-5 मिनिट ठेवायचं आहे आणि 4-5 मिनिट नंतर पलटवून दुसऱ्या साईडनं सुद्धा 4-5 मिनिट बालुशाहीला पाकामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे 8-10 मिनिट बालुशाहीला पाकामध्ये ठेवलं तर पाक छानपैकी आतपर्यंत जातो आणि आतपर्यंत बालुशाहीमध्ये मस्तपैकी गोडवा येतो. वाव, तुम्ही पाहू शकता किती रसरसीत आणि चमकदार इथं माझी बालुशाही तयार झाली आहे. आता एक एक करून बालुशाहीला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही बालुशाही घरी नक्की बनवून पहा आणि नंतर कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. बस एक एक करून सर्व बालुशाहीला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि शेवटी बालुशाहीच्या वरती पिस्ताचे तुकडे आणि केसर घालायचे आहे, तर बालुशाहीचा लुक अजून आकर्षक दिसतो. तर पहा मंडळी, किती सुंदर चमकदार आणि रसदार बालुशाही आमची तयार झाली आहे. आता मी बालुशाहीला तोडून सुद्धा दाखवत आहे. पहा किती खुसखुशीत आणि सॉफ्ट बालुशाही आमची तयार आहे. अधिक मास, सण किंवा खास प्रसंगासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बालुशाहीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.